नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी 8च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बीडच्या गेवराई येथील अट्टल कॉलेज रोडवरील घटनेनं बीड जिल्हा हादरला होता. याच घटनेतील अपहरण झालेल्या मुलीला सोडवण्यास गेवराई पोलिसांना यश आलंय. गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी अपहरणकर्त्याच्या मागावर राहत मुलीला सुखरूप सोडवलंय. अपहरण केलेल्या मुलीला पाथरीच्या बस स्थानकात सोडून 3 अपहरणकर्ते फरार झालेत. या फरार आरोपींचा शोध घेण्याचं आव्हान आता पोलिसांपुढे असणार आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा सुप्रिया सुळे यांच्या इशाऱ्यावर नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं काम का करतायत? पार्थ पवारांनी केलेल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी सुळे यांनी अजित पवारांच्या दारात जाऊन उपोषण करावं. धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर सुळेंनी बीडमध्ये येऊन आत्मदहन केलं तरी मला चांगलं वाटेल. सुळे यांचा ओबीसी नेत्यांना संपवण्याचा डाव आहे, असं नवनाथ वाघमारे म्हणालेत. पुणे शहरात गुरुवारी रात्री 2:30 वाजायच्या सुमारास केशवनगरमधील कोणार्थ क्रिवा आणि ऑल्कन सिल्वरलीफ या 2 सोसायट्यांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला. एका सोसायटीच्या पार्किंग एरियामध्ये बिबट्या दबक्या पावलांनी प्रवेश करतोय. हा बिबट्या सोसायटीच्या परिसरात फिरत असताना इकडे तिकडे देखील पाहतोय. बिबट्या जणू काही त्याची शिकारच शोधत आहे, असं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या व्हिडिओच्या दृश्यांवरून दिसतंय. दरम्यान पुण्यातील पाषाण सुतारवाडी परिसरात देखील बिबट्याचं दर्शन घडलं होतं. भाजप संपूर्ण राज्यात एक पॅटर्न राबवणार असल्याची माहिती मिळते. यंदा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपनं विविध प्रभागांमध्ये 3 सर्वे करून घेतलेत. त्यामध्ये कोण प्रबळ उमेदवार राहू शकतो, विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असू शकतो, पक्षात नवीन आलेल्यांपैकी कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशा मुद्द्यांवर सर्वेमध्ये पक्षानं अनेक ठिकाणची माहिती गोळा केली आहे. 20 ते 25% सिटिंग नगरसेवकांना उमेदवारी नाकारली जाणार असल्याची माहिती आहे. प्रभागातील आणि पक्षीय कामकाजात सक्रियता आणि निष्क्रियता असे देखील निकष याच्यामध्ये लावले जाणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे सेनेचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पदाचा राजीनामा दिलाय. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातून त्यांनी मावळ लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती. संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर 3 वेळेस नगरसेवक राहिलेत. त्यांच्या पत्नी देखील नगरसेवक राहिलेल्या आहेत. पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून देखील त्यांनी कारभार पाहिलेला आहे. शिल्पा शेट्टी सध्या अडचणीत सापडली आहे. बास्टियन गार्डन सिटी हॉटेलच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता आणि कर चुकवेगिरीच्या तक्रारीनंतर तिच्या घरावर काल छापे टाकण्यात आले. परवा देखील तिच्या अनेक प्रॉपर्टीवरती छापे टाकण्यात आले होते. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 2019 मध्ये बास्टियन हॉस्पिटॅलिटीमध्ये 50% हिस्सा खरेदी केला होता. ही कंपनी रणजित बिंद्रा यांच्या मालकीची आहे. तक्रारी आल्यानंतर आयकर विभाग बास्टियन पबच्या खात्यांची बारकाईने तपासणी करत आहे. आयकर विभाग केवळ मुंबईतीलच नाही तर बंगळुरूमधील हॉटेलच्या ठिकाणी देखील छापे टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिल्पाची अडचण आणखी वाढायची शक्यता आहे. गौतमी पाटील मराठी बिग बॉस मध्ये सहभागी होणार का, असा अनेक जणांना प्रश्न पडला होता. त्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे. मला बिग बॉस मध्ये सहभागी होण्याबद्दल विचारणा करण्यात आली होती, पण मी शो मध्ये जाऊ शकत नाही. तिथं न जाण्यामागचं माझं कारण वेगळं आहे. मी माझ्या आईला सोडून जास्त दिवस राहू शकत नाही. आतापर्यंत मी कधी आईला सोडून 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिले नाहीये. तिला मी सोडू शकत नाही. याच कारणामुळे बिग बॉसच्या घरात जाणं मला शक्य नाही. हेच माझ्या नकाराचं कारण आहे, असं गौतमीनं सांगितलंय. पण बिग बॉस खरंच बेस्ट आहे, असा देखील पुनरुच्चार गौतमीने केलाय. नैनिताल उधमपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार अजय भट्ट यांनी नोकरी लागत नसेल किंवा मुलीचं लग्न होत नसेल तर जय श्रीराम जय जय राम म्हणायचा सल्ला दिलाय. अजय भट्ट यांच्या सल्ल्यावरून सोशल मीडियात त्यांच्यावर सडकून प्रहार होतोय. आस्थेचा सन्मान असायला हवा, राजकीय तमाशा नाही, अशाही प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. अजय भट्ट म्हणाले, राम हा एक सिद्ध मंत्र आहे. तो सर्व गोष्टी साध्य करतो. जर तुमच्या मुलीचं लग्न होत नसेल तर राम राम म्हणा. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर राम राम म्हणा. जर घरात भांडणं होत असतील तर राम राम म्हणा. जर पती पत्नीमध्ये मतभेद असतील तर राम राम म्हणा. आणि जर गाय दूध देत नसेल तर राम राम म्हणा. अनेक समस्या सुटतील, असं भट्ट यांनी म्हटलंय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वरील खामगाव नांदुरा दरम्यान आमसरी फाट्यानजीक अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील मायलेकी जागीच ठार झाल्यात. बुलढाण्यातील ही घटना आहे. हा अपघात सायंकाळच्या सुमारास घडला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय. हा अपघात इतका भीषण होता की अज्ञात वाहनाच्या धडकेत मायलेकीचा अक्षरशः रस्त्यावर चोराडा झाला होता. जखमी व्यक्तीवरती खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.